मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये. आषाढी एकादशी जवळ आलेली आहे, म्हणूनच आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वरीचा भात बनवणार आहोत. त्यासाठी पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. आणि हे वरीचे तांदूळ आपल्याला बारीक गॅसवर 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. जास्तही वेळ नाहीत भाजायचे. वरी भाजून झालेली आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. आणि एखादा मिनिट हा बटाटा भाजून घ्यायचा आहे. बटाटा मी थोडा वेळ भाजून घेतलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून हा बटाटा 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊया. झाकण खोलून बघूया. आता यामध्ये अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे. मिरचीची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि एखादा मिनिट मिरचीचा कच्चा वास निघून जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. मिरची भाजून झालेली आहे. आता यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये वरीचे तांदूळ घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गरमच घालायचं म्हणजे भात व्यवस्थित फुलतो. अर्धी वाटी वरीसाठी 1.5 वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे. कधी कधी जास्तही पाणी लागू शकतं. आता यामध्ये कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून हा भात 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. झाकण खोलून बघूया भात शिजला की नाही ते. बघू शकता एकदम मस्त भात झालेला आहे, छान फुललेला आहे आणि एकदम मऊ भात झालेला आहे. हा गॅस बंद करून घेऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया. शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया. बारीक गॅसवर फोडणी करायची आहे, नाहीतर फोडणी करपण्याची शक्यता असते. आता यामध्ये 2 वाट्या ताक घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आमटी जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. मी थोडंसं पाणी घालून घेते यामध्ये. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. अर्धा चमचा साखर घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. साखर घातल्यामुळे आंबट गोड अशी आमटीची चव खूप छान लागते. आणि बारीक गॅसवर ही आमटी हलवत हलवत शिजवून घ्यायची आहे. शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घालून घेऊया. 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि एखादा मिनिट हे भाजून घेऊया. आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. जाडसर वाटलेलं कूट घालून घ्यायचं म्हणजे भाजी खूप छान लागते. आणि यामध्ये 2 बटाटे मी उकडून मॅश करून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी मिक्स करून झाली की यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली. बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि आपण आता राजगिराचा हलवा बनवायला घेऊया. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे आणि यामध्ये मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आणि बारीक गॅसवर आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत. हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते. आता पॅनमध्ये अजून थोडंसं तूप घालून घेऊया आणि यामध्ये अर्धी वाटी राजगिरा आहे, तो मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. असा जाडसर बारीक करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊया. आणि हे राजगिऱ्याचं पीठ
व्यवस्थित बारीक गॅसवर खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. राजगिऱ्याचं पीठ भाजून झालेलं आहे, छान खमंग वास येत आहे. आता यामध्ये 1 वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालून घेऊया. मिक्स करत थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून 1 ते 2 मिनिट याची वाफ काढून घेऊया. झाकण खोलून बघूया. बघू शकता राजगिरा थोडासा फुललेला आहे. आता यामध्ये आपण 1.5 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. दूध सुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे. गरमच करून वापरायचं आहे आपल्याला पाणी आणि दूध. आणि थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं. एकदम नाही घालायचं, नाही तर गुठळ्या होण्याची शक्यता असते. थोडं थोडं दूध घालत असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की मग सगळं दूध घालून घ्यायचं. बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अजिबात. आता यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊया. 3 मिनिट झालेले आहेत. झाकण खोलून बघूया आणि हे मिक्स करून घ्यायचं एकदा. व्यवस्थित मिक्स करून झालं की पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. झाकण खोलून बघूया. बघू शकता व्यवस्थित शिजलेला आहे. हलवा छान फुललेला आहे. मिक्स करून घेऊया याला व्यवस्थित. आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट एकसारखं हलवत हलवत हे शिजवून घेऊया. हलवा तयार झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घेऊया आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत. थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण नंतरसाठी ठेवणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. राजगिऱ्याचा हलवा बनून तयार झालेला आहे. खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पुढची तयारी करूया. भजी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि हा मिक्सरमधून बारीक करून घेऊया. बारीक करून घेतलेला आहे. बघू शकता असा रवाळ बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये 1 मीडियम आकाराचा कच्चा बटाटा घालून घ्यायचा आहे. बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता एवढं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्स करून घेऊया आणि 5 ते 10 मिनिट हे असंच झाकून ठेवून देऊया. बघू शकता 10 मिनिट झालेले आहेत आणि मिश्रण घट्ट झालेलं आहे बऱ्यापैकी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याची आपण भजी बनवायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये भजी सोडून घेऊया. मीडियम आकाराची भजी सोडून घेत आहे मी. बघा भजी छान क्रिस्पी भाजली जातात. मीडियम गॅसवर भाजून घ्यायची आहेत. भजी प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा एकदम छान रंग आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी भजी झालेले आहेत. आता आपण उपवासाची पुरी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 बटाटे उकडून खिसून घेतलेले आहेत. ते घालून घेऊया ताटामध्ये. आणि वरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाऊण वाटी वरी आणि 2 ते 3 चमचे साबुदाणा घालून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तेही घालून घेऊया. 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया. अर्धा चमचा लाल तिखट फक्त रंग येण्यासाठी. मीठ चवीप्रमाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी घालायची गरज नाही पडत. बटाट्याच्या ओलसरपणामध्येच कणिक मळली जाते. पूर्ण व्यवस्थित मळून घ्यायची आणि गरज लागली तर शेवटी पाणी वापरायचं, पण शक्यतो नाही लागत. बघा व्यवस्थित कणिक मळून झालेली आहे. ही आता 15 मिनटं अशीच ठेवून देऊया आणि नंतर आपण पुरी बनवायला घेऊया. 15 मिनिट झालेले आहेत. आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याला आणि मळून घेऊया. आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे
आणि छोटा पाहिजे त्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा. पोळपटवर मी बटर पेपर घातलेला आहे आणि त्यावरती पुरी थापून घ्यायची आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर प्लास्टिकचा पेपर वापरला तरीही चालेल. आणि व्यवस्थित हलक्या हाताने पुरी थापून घ्यायची आहे. जाडसरच पुरी बनवायची आहे, जास्तही पातळ नाही बनवायची, नाहीतर ती फुगत नाही. आणि हाताला पुन्हा तेल लावून घ्यायचं आणि अशा हातावरती पुरी काढून घ्यायची आहे आणि हळूच तेलामध्ये सोडून घ्यायची. आणि झाऱ्याच्या साह्याने पुरीवरती तेल घालून घ्यायचं, म्हणजे पुरी छान फुगते. बघा, पुरी एकदम मस्त फुगलेली आहे. आता पुरी उलटून घेऊया. बघा, रंगही एकदम छान आलेला आहे पुरीला आणि मस्त क्रिस्पी पुरी तयार होते. पुरी काढून घेऊया. दुसरी पुरीही मी तळून घेते. तेलात शिस्तीत सोडायची पुरी आणि असंच तेल सोडून घ्यायचं. बघू शकता एकदम मस्त लगेच पुरी फुगते. एकदम छान रंग येत आहे पुरीला. काढून घेऊया. बघा, पुऱ्या एकदम मस्त होत आहेत, खूप छान दिसत आहेत. रंगही एकदम छान आलेला आहे आणि क्रिस्पी पुरी तयार झालेली आहे. आता त्याच तेलामध्ये थोडेसे वेफर्स तळून घेऊया. काढून घेते प्लेटमध्ये. आता मसाला ताक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घालून घेते. फेटून घ्यायचं आहे ते व्यवस्थित. यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 ग्लास पाणी घालून घेऊया. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आणि आपलं मसाला ताक बनून तयार झालेला आहे. आणि याचबरोबर आपले थाळीमधले सगळे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता एकदम मस्त दिसत आहेत. तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या थाळीमधले पदार्थ कसे वाटले हे मला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा या एकादशीला ही थाळी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.